नागपुरात 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं दीक्षाभूमीवर गर्दी झाली। देशविदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचलेत। 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि त्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपण बघू शकतो की लाखोच्या संख्येने अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात तो देशभरातून अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दीक्षाभूमीवर येत असतात। महत्त्वाचं म्हणजे याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि तेव्हापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो। आज जर या ठिकाणी बघितलं तर पांढरं वादळ जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे अनुयायी आहेत ते देशभरातून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। बुद्ध भिक्षू जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदर म्हणजे जे नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी आज येणार आहे। या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होऊन एक नवी ऊर्जा घेऊन या ठिकाणावरून जाणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।